बापाला नाही जमलं. सासरवाडीचा आधार होता, साडूचा ऍक्सिडेंट झाला, मिळून कोणचा आधार नव्हता. आपल्या बापाला नाही जमलं. मग ऐकणारी माणसं विचार करते ह्याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेलो करा. अरे निर्माता देव आहे, उत्पत्ती देव आहे, निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, करून येणारा देव आहे. तुम्ही आम्ही निमित्त आहे, कशाला गायत करायचं? तुम्ही आम्ही कोण आहे? निमित्त आहे. म्या बोलविले, वेदू बोले, म्या चालविले, सूर्य चाले, पर्वतवास करणं, सांडावी समुद्र रे खाणं ओलांडावी, दात्याप्रमाणे वृक्षाची पान हानी जाती सत्ता. काय आपल्या हातात आहे? पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टर आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का म्हणून आली? उगाच आपलं माणसाने हे गेलं, मी गेलं, तो गेलं. एक वाक्य ध्यानात ठेवा महाराज. झाला लाकडातला किडा, लाकडातला किडा, नीट ऐका शब्द, लाकडातला किडा, गाळातला भिडूक, पाण्यातला मासा, दगडाखालचा खेकड, गादीवरचा राजा आणि गोठ्यातला बैल आणि दरवाज्यातला कुत्रा, सगळ्यांना निर्माता, सांभाळणारा, संपवणारा देवच आहे. तुमचं मत काय? उगाच आपलं हे 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 का आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्याचे बिस्किट खातील, तू काय पप्याचे? जिला सुन नाही ती त्यालाही टाकल्या फोडी ती माझ्या डोळ्या देखत आणायची म्हणती, माझ्या डोळ्या देखत. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखात सुना आली का तू दिन दिन निघती. प्रस्थान कवाय प्रस्थान. ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना ती कार्टून मूड मध्ये राहते. बायको करू दे अशी नीट करून टाकेन बायको आपल्या पुढं. गपची बस असंच म्हणायचं तो बाप. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. जंबूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. त्याच्यात उतरलं तोपर्यंत ठीक आहे, वाक्यापर्यंत. काय चिंता करायला काय आपल्या हातात आहे? काय आपल्या हातात आहे? माणसं उगाच छातावर जोडून जगत आहे. किती 3 शब्द सांगतो तुम्हाला. अय घरात किती सोलर बसवा, शेवटची आंघोळ अंगणातच. पाठच करून घ्या. घरात किती सोलर बसवा, शेवटची आंघोळ अंगणातच. आणि घरात किती हिटर बसवा, शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच. आणि बंगला किती मोठा बांधा, जळायला महानगरपालिकेच्या पत्र्यातच. आणि इस्टेट किती कमवा, कपाळाला रुपयाच. नोट नाही म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळाबंदी नाही झाली. कारण ठोकळा सगळ्यांना लागणार आहे. किती कमवा, पावशे सुतळी, आत्मा गुलाब, 3.5 बाबू, 1 रुपया, 1 मणका, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 1 हारण, 3 अगरबत्त्या, 2 टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240. डोक्याला ताण नको करू. फक्त एकच वाक्य सांगतो. रस्त्याला चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी झालं पाहिजे. काय कामाचं काय? काय आपल्याकडे? काय आपल्याकडे? उगाच माणसं म्हणतात मी केलं मी केलं. महाराज देवाने ज्याला निर्माण करायचं त्याला निर्माणही केलं, ज्याला द्यायचं त्याला दिलंही. काय मत आहे तुमचं? ज्याला लंका दिली त्याला दर्शन दिलं नाही, आणि ज्याला बायको पळवली त्याला मोक्ष देऊन टाकला. काय घेऊन बसले तुम्ही? तुम्ही साधी गोष्ट मला एक सांगा. 2 सख्खे भाऊ, एक फुटला आणि रामाला शरण गेला, एक फुटला आणि रामाला शरण गेला, आणि एकानं देवाची बायको पळवली. तुम्ही अभ्यास करून सांगा मला श्रेष्ठ कोण? तुम्ही सगळे बिभीषणच म्हणणार. लंका मिळाली. काय आगला येतो त्याला केलं? रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा महाराज. मरताने हसणारा जगातला पहिला भक्त रावण आहे. पहिला भक्त. विद्वानच गाडी होता तो, काय कच्चा होता काय? हा, लक्ष्मणाने त्याला धरून आणलं, रामापुढे उभं केलं, ते हसलं. लक्ष्मण म्हणला तो डोकं फिरलं काय? तुला आम्ही माराय आणलंय तू हसतो? तू जर एवढा हुशार होता तर माझी वहिनी का पळवली तू? रावण म्हणला येड्या, तुझी वहिनी म्या पळवली नसती तर तुम्ही दोघं माझ्या नगरीत नसते आले. काय माणूस होता. आणि जेव्हा बाण मारला रावणानं, रावण खाली पडला आणि खळखळा असला. वेद बोलत होता, वेद विद्वान वस्तू दिदी. रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफटा केला मारा. आणि कधी सांगून ठेवतो गायक वादकांना, महाराज मंडळीला, रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका, सांगूच नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-3 वेळा सांगा. ती सीता पळू दे, जाऊ दे, ती काही तुला आपल्याला तकलीफ नाही झाली, पळू तेच त्यानं.
बरं पळवली तर पळवली, दे उत्तर तुम्ही बी. आता काही लोक म्हणते मग सीता पळवली, पळू द्या, जाऊ द्या, दे उत्तर. आता धनुष्य जो मोडेल त्याला सीता बोलायचा, सीता त्याला माळ घालेल, मान्य आहे ना. निम्मे लोक धनुष्य पाहून निघून गेले, जगणारच नाही तर सीता नेऊन काय करतात, धनुष्य उचलणारच नाही. त्याच्यापेक्षा न मेलेल्यापेक्षा तोंडाला गंमत पाहिलेली काय होईल. रावणाच्या 3 बारगाड्या जाग्यावर मोडल्या, नुसतं उच्चारलं कोपरात. एवढं धनुष्य बोलायचा, एवढं धनुष्य, एवढं धनुष्य, एवढं धनुष्य. आणि ते धनुष्य सीता अंगणात घेऊन खेळत होती, गोळा गोळा करीत होती सीता. कशात आहे बोलायचा, त्या धनुष्याचं कोण. आणि त्या धनुष्यानं रावणाच्या बारगाड्या मोडल्या, बरोबर आहे. मग ती सीता रावणानं कवडी मारून उचलली कशी. तुम्ही साधी गोष्ट आहे ना, ज्या धनुष्यानं रावणाच्या बारगाड्या मोडल्या त्या धनुष्य सीता अंगणात घेऊन, ती सीता यांना कवळी मारून पळून नेलीच कशी. त्याचं उत्तर आहे का, रावण मायेच्या अंकित होता. त्याने जी सीता पळवली ती माया आहे, माया ही सीता आहे आणि अहंकार हा रावण आहे. अहंकार आणि माया एकत्र आली का देवाशी दुश्मनी होतेच, हा त्याचा सिद्धांत आहे. कारण रावण हा कोण आहे, अहंकार आहे, अहंकार आहे. आणि सीता ही, आणि माया आणि अहंकार एकत्र आला का महाराजांचं प्रमाण आहे, माझं नाही. नामाशी विनमुख तो नरा पापी आहे. काय लोक बरं, काही लोक म्हणले त्या वाल्यानं 7 राजन ब्राह्मण मारली, मारू दे, जाऊ दे. एवढी आणली कुठून होती, कुठे एवढी ब्राह्मण. इथं 2-4 गावा मिळून एक ब्राह्मण आहे, त्यानं एवढी आणली कुठून होती 7 राजन. बरं आणली तर आणली, ब्राह्मण डोंगराला गेली ती का आला. त्याला गावातलंच खपा न, ते काय डोकं लावते कोणीकडं. तुम्ही बारीक अभ्यास करीत जा. वाहल्यासारखा साधू नव्हता महाराज मंडळी. वारकऱ्यांसाठी एक प्रमाण सांगतो, चंद्र अमृत सुका सेवे, असता जाता रवी धरे. चंद्राचे अमृतकण तुम्ही सेवन करू शकता, सूर्याला हातात धरू शकता, परंतु साधू तुम्हाला भेटणार नाही. मान्य आहे ना. मग मला उत्तर द्या तुम्ही, नारद वाल्याला भेटायला गेला का वाल्या नारदाकडे आला. नारद वाल्याला भेटायला गेला. मग वाल्या जर पापी होता तर नारद त्याच्याकडे गेला कसा, आणि नारद जर त्याच्याकडे गेला तर प्रमाण खोट आहे का, बोला. त्याचं एकच उत्तर आहे, वाल्यासारखा भाग्यवान कोणी नव्हता, फक्त संगतीने बरबाद झाला. काही लोक म्हणले वाल्याच्या बायकोनं वाल्याला खसकवलं आणि मग त्याच्यात बदल झाला. बायकोनं बोलल्यावर माणसं बदलतील. बरं किती बोलू द्या बायको, जाऊ द्या वाल्याच्या बायकोने किती बोलू द्या, आपल्या बायको इतकं नाहीच. आता उगाच तुम्ही मी कोडगाय म्हणून त्याच घरी मुक्कामाला जातोय महाराज, नाही तर शहाणा माणूस रेल्वे खाली जाईल पण घरी जाणार नाही. काय काय बोलत ती बायको आपल्याला आपली. आठवा ना 2 मिनिटं, फाशी घेईल माणूस इथं बसल्या बसल्या शहाणा. पण आपण हलकट असल्यामुळे भेळ घेऊन जातो, काय बाई. नाही तर काय काय बोलती बायको आपल्याला आपली 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 बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचंय, जर आपल्याला कळत नसतं काय बोलायचं. आणि आपली माणसं खुशाल म्हणते खरंय बा. अरे महाराज, वाल्याच्या बाबतीत 3च गोष्टी ध्यानात ठेवा. जगातला सगळ्यात भाग्यवान साधू वाल्या. देवाला सुद्धा त्याने लिहिलेल्याच्या पुढे वागता आलं नाही. वाल्या फक्त संगतीने संपला, नाही तर केले रामायण. अशा उरफाटे पोथ्या ना का वाचित जाऊ. मला एकानं विचारलं, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का, काय डोकं देता येईल ना. अरे बावळाटा, त्याला मी हे सांगितलं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होतं. तो म्हणला पंढरपूर होतं, तो म्हणला आपल्याला पटलं नाही, तुमचा पैसे कमवायचा धंदा आहे.
आपल्याला पटलं नाही. पंढरपूर आता झाले. अहो जेव्हा नव्हते तेव्हा होते. मग मी त्याला तेच उत्तर दिलं. आजही जर पांडुरंग मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे? मागे आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. आमची पंढरपूरची रुक्मिणी आई साहेब पांडुरंगापासून अंतरावर आहे. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबते, माग बसते, मधून मुंडक काढते. पांडुरंगाला 2-2 मुंडके, श्रीलिंगी पुल्लिंगी. मोटरसायकलवर चालणाऱ्या पांडुरंगाला 2 तोंड आहेत, रावणाला 10 होते, याला 2 आहेत. आणि मग मधलं मुंडक सांगत राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली गुडघ्याची वाटी पांडुरंगाच्या. त्याला विचारलं काय झालं? कुत्र आडवं गेलं. कुत्र सीजन सोडून रोडवर येत नाही. अरे परमार्थ याच्यासाठी करायचं आहे, याच्यासाठी केलं याच्यासाठी केला, याच्यासाठी केला धन्य, वारकरी झालो धन्य, वारकरी झालो धन्य, संत भेटले धन्य, काळही धन्य, आणि शरीर मिळतच नव्हतं धन्य. पहिला मुद्दा क्लिअर. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही, तो देव ठरील काय करायचे. उगाच आपली लोक हे नाही हो नाही गपचिप राय, तो करील काय करायचं. हे नाही हो नाही तू काय करणार. मग आपल्या हातात काय, उगाच हातावर जोडून जगायचं. थोड्या दिवस जगा पण एक वाक्य संग मारा. देवाच्या सत्तेशिवाय जगत चालत नाही एवढं ध्यानात ठेवून जगा. हे प्रारब्ध आहे. त्याचं काय घेऊन बसले. बिभीषणाला लंका मिळाली, मारताना रावण हसला, आणि रामासमोर देह ठेवणारा जगातला पहिला भक्त रावण. श्रीमंत पार्टी होती, दुबळी होती, लंका सोन्याची होती त्याची अख्खी 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 लंका लंका. रावणाच्या घरात 4,30,000 माणसं होती महाराज. रावण म्हणजे दुबळी पार्टी होती का. गठ्ठा मतदान होतं घरचं. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असता जागेवर डिपॉझिट गेला असतं त्याचं. मग 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. कशी होती लिहून घ्या. 80,000 बायकांनी 1,00,000 पोरं, 180. 1,00,000 ना तू 3,05,000 आणि 1,00,000 पण तू 4,30,000. मग रावणाला रेशन साखर किती मिळत असेल काढा कॅल्क्युलेशन. आणि रावणाचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करायला किती दिवस लागले असते काय करून. रावण होता महाराज तो. पण एवढं विनोदाचा भाग सोडा, एवढा श्रीमंत माणूस पण शंकर भक्त होता. हे जाणं तेव्हा इथं माणसाला थोडा 7वा आयोग आला ना, ते देवळा का मोबाईल काढणार धरून देवाच्या पाया पडत. मोटरसायकलवर चालू ना,
नालायक बापाची अवलाद. मोबाईल कानात धरीत आहे आणि देवळा पुढून मोटरसायकलवर चालू ना. तसंच गेलं का ट्रेन. साधा पगार वाढलाय आपल्याला कोणी लाईट लागत नाही. मागून खिचडी फाटेल. पुढच्या म्हणतो फडवून टाकीन फडवून फडवून टाकीन. मग ही कोण शिवी बावळ्याचा बाजार काय आपल्याकडं. महाराज आपल्याकडे फक्त अहंकार आहे. पण एक ध्यानात ठेवा, खिस्सा गरम आहे तर या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. आणि मन गटात ताकद येतवर या जगातल्या गोष्टी सत्य. पाया पडून सांगतो कीर्तनात इंद्रिकेचे कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उदय सत्य. आपल्या तोंडातले वाक्य कधी खोटी ठरत नाही. पाया पडून सांगतो मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. मी तुमच्या मुलासारख्या. तुम्ही कुणाशी दुश्मनी करा महाराज, पण भावांशी दुश्मनी कधी करू नका महाराज. पाया पडून सांगतो तुम्हाला, मित्र फक्त तुम्हाला लुटून खाण्यापर्यंत आहे. त्यांना तुमच्याशी काही गेलो नाही. पण प्रसंग जेव्हा तुमच्यावर येईल ना महाराज, भाऊ मलाय, भाऊ तुम्हाला, बहीण मलाय, बहीण तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा महाराज. आपल्याला आपल्या भावाचं जमत नाही. हा व्यवहार आहे, नाथ नाही. हा काय व्यवहार आहे. जाऊ नका त्याच्या घरात जाऊ नका. त्याचं तोंड पाहू नका. त्याच्याशी बोलू नका. व्यवहार आहे. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमच्या भाव व्यवहार आहे. हा जमत नाही. त्याच्या घरात जाऊ नका. त्याच्याशी बोलू नका. त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्यावर जेव्हा प्रसंग येईल ना, तेव्हा भाऊच आहे एवढं ध्यानात ठेवा. हे बाकीची सगळी लबाड मंडळी आहे महाराज. तुमचा ऍक्सिडेंट झाला ना, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट केलं ना, तर तुमचा एकटा मुलगा जर घरी असला ना, तर त्या मुलाला थोडं जेव म्हणणारा चुलता आहे. थोडं जेव, डबा घेऊन जाय. पैशाची अडचण असली ना, कुणाला म्हणू नको, तुझ्या चुलतीला सांग, मी देईल ना. ते आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत महाराज. माणसं फक्त कपड्यानं सुधारला तो. 50% कीर्तनात बसलेल्या महिला अशा आहेत का स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आत्ता इथं 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 बचत गट काढून भाषण जोडून कुठं बाया सुधारत का महाराज. भाषणानं कुठं जग सुधारत का महाराज. इंग्रज गेल्यापासून भाषण ऐकतोय आपण. शेवटी पर आता लोक रोजाना आणायला लागली भाषणाला. भाऊ बसा. नाईन्टी घ्या पण बसा. मग आता काय करणार. कोणत्याही आईला वाटत नाही का महिला म्हणणं. आता बोलू नाही, सणासुदीचे दिवस आहे, वारीचा काळ आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणत्याही आईला माझ्या अंगावर नातवाने खेळावा असं वाटत नाही. मी नातवाचा गाल ओढावा असं वाटत नाही. एक वाक्य सांग मला. नातवाच्या गालावरची खडी ही आजीच्या सगळ्या सुखाची नांदी आहे. नातवाच्या गालावर हसताना खडी पडली ना, ती भूक विसरते, भूकही विसरते आणि दुःखही विसरते. आणि तुमच्या सुनेनं केलेला सगळा अपमान नातवाच्या हसण्यानं आजी विसरते. आणि तुम्ही खुशाल थोडेसे पैसे आले म्हणजे, थोड्या गाड्या घेतले म्हणजे, माणसांनी बंगडी जोराई बागडे बांधले म्हणजे, माणसांनी लगेच स्वतःला अहंकारी करायचं आणि ईश्वरासारख्या आई बापांना बाजूला करायचं म्हणजे झाले शहाणे. बायको 1.5 लाख रुपये पेमेंट कमी ती माहिती ना, सासूच नको सांभाळायची, सासराच सांभाळायची, झाली शहाणी. त्याची इस्टेट लुटायला लाज नाही वाटली, त्याला खोकल्याची लाज वाटते का. ऐ ऐ कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे, तिला म्हणा बोटवर कर. कोणत्या बाईनं सासऱ्याला 1 गुंठा जमीन सोडली, बोटवर कर बरं. सत्कार करतो मी. सोडली का. ऐ ऐ सोडली. आज आयुष्यात सासू सासऱ्याने सगळं कमावलं. आता हे उगाच याडपट आहे तुमचं, ऐकत आहे सगळं म्हणून तुम्ही मावळवाणी करता. नाही तर काय तुमच्या पगार हे कमी तर मुजी तर तुम्ही. एक वाक्य सांगा आज महिला मंडळ ऐकाल का. महाराज म्हणून ऐकू नका. महाराज मरू त्या उलथून द्या तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरणगंज बॉ आहेत. पण तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का आज. ऐकाल. तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐकाल. तुमचा मुलगा म्हणून ऐका. फक्त एक मुलगा म्हणून पाया पडतो तुमच्या सगळ्या महिलांच्या. माझं फक्त एकच वाक्य ऐका. उपवास करा नाही तर करू नका. देवाच्या पाया पडू नाही तर पडू नका. ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखे सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. मी तुमच्या मुलासारखा. मी म्हणणार नाही तुम्हाला लय तुम्ही त्यांना ठेप ठेवा. आपण शेतकरी माणसं आहेत. मी म्हणणार नाही कधी त्यांची लय ठेप ठेवा. मी म्हणेन तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना दे. झोपतात तिथं तांब्याभर पाणी ठेवा. मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या आणि पाहुण्यामध्ये त्यांना हातराचा अर्धा कप चहा द्या. एक वाक्य सांगा. ज्याच्या पाठीवर आई बाबा प्रसन्न झाले, त्याच्या पाठीवर देव प्रसन्न नाही झाला तरी सुखाला तोटा नाही.
आणि तुम्ही त्यांचाच कटाळा करताना इकडे भाषण आणता इकडं चालतंय का? वॉर्निंग बेल झाली पुरवणी बांधायची, तू कधी पास होईल? हा पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचं आणि खिडकीतून आलं भूमितीचं, तुझा बाप तरी पास होईल ना? लाईक नाही तर 48% मार्क पडले, सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला तो, कान फार फोडलं पाहिजे त्याचे. 48% मार्क पडले टोनक्या तुला 10वीला, आणि तू सायन्सला ऍडमिशन घेतला, त्याचा बाप इकडे घेतला पाहिजे, त्या प्राचार्यानं प्राध्यापकानं तो बाप खोलीत घातला पाहिजे. इकडे ये तू, त्याचा बाप, तो पोऱ्या राहू द्या बाजूला, त्याचा बाप घेतला पाहिजे इकडे. 70,000ची पल्सर तुझ्या टोनक्यात आहे, 10,000चा त्याच्या हातात मोबाईल आहे, 1,500चा त्याच्या पायात बूट आहे, आणि त्याला 48% मार्क आहे. हा वळ होतो का सांभाळला, म्हणून त्याचा बाप हाणला पाहिजे पहिला, आणि मग ऍडमिशन त्या आर्टला घाल, गणपती बुडवाया काम येईल. काय करायचं ना 48ला 47ला बाया पाया पडून संघ मारा. सध्याच्या जगामध्ये 65ला 70ला सुद्धा मार्केट नाही. तुम्ही 40 45चं काय घेऊन बसले? क्वांटिटी नाही, क्वालिटी नाही, काय उपयोग त्याचा? एक वाक्य सांगा, तुम्हाला शाळेत डोकं चालत नाही तर व्यापार करा, व्यापार जमत नाही तर शेती करा, शेती करत नाही तर आम्हाला करा, आम्हाला करत नाही तर पक्वा देवत नाही तर बाबा होत नाही तर गाड्या पुसा, भंगार गोळा करा, कामं करा ना. आणि काही जमत नसेल पैलवान व्हा, त्याच्यात काही इन्कम साधन नाही. ते जमत नसेल जागा मोकळी करा, तुम्ही जगून करता काय? नुसतं आपलं बावळाटासारखं हे काय, नुसतं आपलं जमिनीला बाहेर जगण्यात काय मजा आहे? आपण खानदान घराण्यातली माणसं आहेत का? बावळा दिला आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं जन्माने शरपट आहे का आपण? रक्त याच्यात रक्त भंगार आहे का? वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ गोवा नाही, भंगार नाही. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी शिवाजी महाराजांनी, तलवार. ही माती 96 कुळी आहे, ही माती 96 कुळी. ही माती कशी आहे? शिवाजी संभाजींची माती आहे, अहिल्याबाई होळकरांची माती आहे, मुक्ताबाईची माती आहे, झाशीच्या राणीची माती आहे. ही काही गोवा खाऊन थोबार चढवणार म्हाताऱ्याची टिंगल करणार रक्त आहे काय? बँड बंद झाला तरी अंग आली तू. मग एक जण म्हणला बंद झालाय ती. एकानं काल दुपारी लग्नात चुमा दे गाण्याला शिट्टी आणली, क्वार्टर गेलं ते आणि निबार शिट्टी आणली. मग हवा पुढून जावा का नाही? चड्डी मागच उपासली.